नमस्कार. दुपारचे 2 वाजता बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. बातमी आता सविस्तरपणे पाहूयात. विधेयक सादर करण्याच्या बाजूने बहुमत झाले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही घोषणा केली. तिन्ही विधेयकांवर उद्या 4 वाजता मतदान होणार असल्याचं ओम बिर्लांनी सांगितलं. कल 4 बजे 17 तारीख को 4 बजे मतदान होगा। उसके पहले आज आपको लंबी चर्चा करनी पड़ेगी और 15-18 घंटे जितना घंटा चाहेंगे आपको चर्चा का पर्याप्त अवसर देंगे। कमी नहीं रहेगी समय के पास, सबको समय देंगे। तर नारी शक्ती वंदन विधेयकाचा मुख्य उद्देश म्हणजे लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांसाठी 33% आरक्षण निश्चित करणे, राजकारणामध्ये महिलांचा सहभाग वाढवणं. नारी शक्ती वंदन विधेयकावर सध्या चर्चा सुद्धा होते. निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांना समान संधी देणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. नवीन जनगणनेनंतरच प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार. महिला सक्षमीकरणासाठी हे एक मोठं पाऊल असं मानलं जातं. तर विधेयक नेमकं काय आहे तेही पाहूयात. सप्टेंबर 2023 मध्ये नारी शक्ती बंधन हे अधिनियम मंजूर झालं. लोकसभा आणि विधानसभांमध्ये 33% महिलांना आरक्षण दिलं जातं. एससी आणि एसटी साठी राखीव जागांमध्ये सुद्धा महिलांसाठी स्वतंत्र उप आरक्षण असेल. कायद्याच्या अंमलबजावणीआधी मतदारसंघांची पुनर्रचना केली जाणार. मतदारसंघ पुनर्रचना विधेयक संसदेत मांडलं जाईल. दोन 2029च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महिला आरक्षण लागू करण्याचे सध्या सरकारचे प्रयत्न आहेत. प्रत्येक मतदारसंघ पुनर्रचनेनंतर आरक्षणाचे मतदारसंघ बदलतील. कायदा सुरुवातीला 15 वर्षांसाठी लागू असेल, त्यानंतर विस्ताराचा निर्णय घेतला असेल.